आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत जिचं नाव आहे चिमणीचं बक्षीस. शिरीन आणि शंभा शेजारी शेजारी राहत असत. शिरीन फारच हावरट होता. त्याला इतरांची अतिशय असूया वाटायची. शंभा दयाळू होता. सर्वांशी तो नेहमी प्रेमाने वागायचा. शंभाच्या घरासमोर एक मोठं झाड होतं. झाडावर चिमणीचं एक घरटं होतं. एक दिवस त्यातून एक छोटंसं पिल्लू खाली पडलं. त्याचा पाय मोडला. शंभानं प्रेमानं त्याला उचललं. त्याच्या पायाला औषध लावून पट्टी बांधली. मग त्याला हळूच परत घरट्यात नेऊन ठेवलं. थोड्याच दिवसात चिमणीचं पिल्लू मोठं झालं आणि उडू लागलं. आता मोठी झालेली ही चिमणी शंभाकडे आली आणि म्हणाली, तू मला मदत केली होतीस, त्याबद्दल मी हे मक्याचे 2 दाणे बक्षीस म्हणून तुझ्यासाठी आणले आहेत. ते तू तुझ्या बागेत लाव. एवढी सांगून चिमणी उडून गेली. शंभानं दोन्ही दाणे जमिनीत लावले आणि रोज त्यांना पाणी घालत राहिला. त्यातून खूप छान मक्याची पिकं आली. थोड्या दिवसातच पीक तयार झालं. आणि काय आश्चर्य, मक्याच्या कणसात दाण्याऐवजी बहुमोल रत्न होती. शंभानं ती रत्न विकली आणि तो खूप श्रीमंत झाला. हे पाहून शिरीन आश्चर्यचकित झाला. शंभाला इतके पैसे कुठून मिळाले असा विचार करत शंभाच्या घरी जाऊन त्यानं चौकशी केली. काहीही न लपवता शंभानं सगळी खरी गोष्ट त्याला सांगून टाकली. शिरीन विचार करू लागला, काय केलं म्हणजे मी शंभासारखं श्रीमंत होईल. त्याला त्याच्या घरासमोर झाडावर एक घरटं दिसलं. एक लांब काठी घेऊन तो घरटं जोरजोरात हलवू लागला. एक लहानसं पिल्लू घरट्यातून खाली पडलं. त्याचा पाय मोडला. शिरीननं त्याला उचललं आणि पायाला औषध लावून पट्टी बांधली आणि परत त्याला घरट्यात ठेवून दिलं. थोड्याच दिवसात ते पिल्लू मोठं झालं आणि उडू लागलं. मोठी झालेली चिमणी एक दिवस शिरीनकडे आली. त्याला 2 मक्याचे दाणे दिले आणि म्हणाली, जा हे जमिनीत पेर. ते उगवले की त्यातून काय येते बघ. एवढं सांगून चिमणी उडून गेली. ही झाडंही खूप लवकर वाढू लागली. कंस तयार होण्याची शिरीन खूप आतुरतेने वाट पाहू लागला. एक दिवस तो बागेत गेला, पण काय आश्चर्य, तिथे पिकच नव्हतं. हातात तलवार घेऊन एक भयंकर राक्षस तिथे उभा होता. त्याला पाहून शिरीन चांगलाच घाबरला आणि जोरात घराकडे पळू लागला. राक्षसही त्याच्या मागोमाग घरात घुसला आणि घरातले सगळे पैसे आणि धनसंपत्ती घेऊन निघून गेला. बिचारा शिरीन. तर मित्रांनो, कशी वाटली आजची स्टोरी? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.